jungle. हातकणंगले लुकडी येथे जमिनीच्या वादातून 8 महिन्याच्या गरोदर महिलेसह कुटुंबाला लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, 7 जणांवर गुन्हा दाखल. हातकणंगले तालुक्यातील लुकडी येथील अकबर मोहल्ला भागात जमिनीच्या जुन्या वादातून एका गरोदर महिलेसह तिच्या पतीला, मुलीला व नातेवाईकांना लाठ्याकाठ्यांनी व दगडाने बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी हातकणंगले पोलीस ठाण्यात गावातीलच एकाच कुटुंबातील 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला 8 महिन्याची गरोदर असून या मारहाणीत फिर्यादीचे पती आणि नातेवाईक गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अस्मा मुजावर यांच्या घराशेजारी असणारे खुतबुद्दीन नजामुद्दीन मुजावर यांच्यासोबत जमिनीचा सिटी सर्वे नंबर 2103, 2104 आणि 2105 कोर्टात दिवाणी दावा सुरू आहे. दिनांक 29 मे 2026 रोजी दुपारी 4:30 वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी हे वादग्रस्त जागा असलेल्या सिटी सर्वे नंबर 2105 मधील माती जेसीबीच्या साहाय्याने काढून फिर्यादी यांच्या जागेत टाकत होते. याबाबत विचारणा करण्यासाठी फिर्यादी अस्मा यांचे पती तन्वीर आणि चुलत सासरे अब्दुल रहमान मुजावर हे गेले असता आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद मिटवण्यासाठी गेलेल्या अस्मा व 8 महिन्याच्या गरोदर असतानाही संशयितांनी त्यांना ढकलून दिले, ज्यामुळे त्या खाली पडल्या. या दरम्यान त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या लाछा आणि मोबाईल गहाळ झाला. भांडण सोडण्यासाठी आलेले पती तन्वीर मुजावर यांना संशयित कयूम मुजावर यांनी डोक्यात आणि पाठीवर गाठीने गंभीर जखमी केले आहे. तसेच फिर्यादी यांची मुलगी हुमेरा ही वडिलांना वाचवण्यासाठी गेली असता संशयित कैफ मुजावर यांनी तिला अश्लील भाषेत शिवीगाळ करत तिचा विनयभंग केला आणि तिच्या अंगावरील ड्रेस फाडून तिला मारहाण केली. भांडण सोडण्यास आलेले चुलत सासरे अब्दुल रहमान यांनाही संशयितांनी लाठ्याकाठ्यांनी व दगडांनी मारहाण करून जखमी केले. या भीषण मारहाणीनंतर जखमींना तातडीने उपचारासाठी कोल्हापूर येथील CPR रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील प्राथमिक उपचार घेतल्यानंतर अस्मा मुजावर यांनी हातकणंगले पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी खुतबुद्दीन नजरुद्दीन मुजावर, कयूम खतबुद्दीन मुजावर, सोयब खतबुद्दीन मुजावर, कैफ खतबुद्दीन मुजावर, बाबाजी दिलावर मुजावर, अल्ताफ दिलावर मुजावर, आयशा खतबुद्दीन मुजावर सर्व राहणार अकबर मोहल्ला रुकडी तालुका हातकणंगले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हातकणंगले पोलीस या घटनेचा पुढील तपास करत असून भर दिवसा एका गरोदर महिलेवर आणि जुन्या तिच्या कुटुंबियावर झालेल्या या हल्ल्यामुळे रुकडी परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. माझं नाव तन्वीर ताजुद्दीन मुजावर. मी मुलीचा रहिवासी माझे शेजारी खुतबुद्दीन नजरुद्दीन मुजावर हे माझे शेजारी आहेत. हे आम्हाला 10-15 वर्ष झाले वारंवार आम्हाला त्रास देत आहे. हे पोलीस असल्याचे आम्हाला धमकी देऊन वारंवार आमच्या घरात बसून आमच्या महिलांना शिवीगाळ करून आम्ही घरात नसताना सुद्धा त्यांना बरे वाईट करून हे आम्हाला फार 10-12 वर्षाला त्रास देत आले. तसेच काल अशाच पद्धतीने आम्ही घरात असताना जेसीबीचा आवाज आल्यानंतर आम्ही बाहेर जाऊन बघतो तर आमच्या हातीत त्यांनी दगड माती टाकण्याचा प्रयत्न केला. त्यांना आम्ही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की आमच्या हातीत काय हस्तक्षेप करू नका. तर त्यांनी असं बोलल्यानंतर त्यांनी तिथंच पूर्व तयारीने जे काट्या वगैरे ठेवलेले होत्या ते सगळ्या घेऊन आम्हाला मारहाण करण्याचा प्रयत्न केला असताना माझ्या पत्नी ज्या 8 महिन्याची गरोदर आहे ती आडवी आली. ही आडवी आल्यानंतर भांडण करून काय असं म्हणत असताना त्याला छातीला धरून खाली ओढलं, त्याला पाडलं, त्याला मारायला त्याला वाचवण्यासाठी मी गेल्यानंतर मला त्यांनी डोक्यात काठी वगैरे मारलेली आहे आणि माझ्या डोक्यावर काठी वगैरे मारली. मला 4 टाके पडलेले आहे. तसेच माझा पाय फ्रॅक्चर झालेला आहे, पायावर मारहाण केलेला आहे, तिथं मारहाण केलेलं आहे. तसंच आमच्या काकाने सुद्धा डोक्यात दगड मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे सर्व असताना माझी पत्नी आणि माझी मुलगी सोडवायला मध्ये आले असताना माझ्या मुलगीला सुद्धा त्यांच्या लहान मुलाने कैफ मुजावर म्हणून त्याचं नाव आहे, त्याने माझ्या मुलीला उचलून फेकलं आणि तिची कपडे फाडतोड केली. आणि या सर्वांना न्याय मिळावा हीच विनंती आहे. माझे नाव अस्मा तन्वीर मुजावर. मी पुढीमध्ये अकबर मोहल्ला दर्गाच्या पाठीमागे राहत आहे. काल 4:30च्या सुमारेस 29 तारीख काल 4:30च्या सुमारेस आम्हाला पाठीमागनं आवाज आला. म्हणून आम्ही घरातले मी, माझा नवरा, माझे चुलत सासरे, माझ्या 2 मुली, माझी सासू, आम्ही सगळेजण पाहायला बाहेर गेलो तेव्हा तिथं ते JCB आणून त्याच्या हातमध्ये काम करत होता. नंतर त्यांनी माती आणि दगडे घालून ते आमच्या हातमध्ये टाकायला आले. तेव्हा माझे नवरा आणि मी काय म्हटले, तुमचं काय आहे हाजीप्रमाणे तुम्ही बता, आमच्या इथं काय येऊ नका. त्या एवढ्या बोलण्यावरती त्यांची मुला खुतबुद्दीन मुजावर, कैफ मुजावर, कयूम मुजावर, शोएब मुजावर आणि त्यांची भावांची 2 मुले असं मिळून मारहाण चालू केली. तिथं कुठं
लाकड्या होते ते घेतले ओढून आणि मला ओढून घेतले समोरनं. माझ्या छातीवरती हात टाकला आणि मला ओढून घेतले. मला पाडलं. माझा नवरा मला वाचवला ना. मग माझा नवरा मला वाजवायला पुढे आल्यानंतर त्यांना पण ओढून मारायला चालू केलं काट्यांनी. त्यांचं डोकं पडलं. मी माझ्या मुलगीला बघायला गेलं नाही. माझी 17 वर्षाची मुलगी माझी मुलगी घेऊन माझी मुलगी मध्ये येऊन आम्हाला सोडवायला आली होती. माझ्या मुलगीला पण उचलून दगडामध्ये फेकले. फेकताना हातापायामध्ये माझ्या मुलगीचे कपडे फाटले. माझ्या मुलगीचे कपडे फाटले. माझ्या मुलगीला इकडे तिकडे हात लावलं आणि बाहेर कुठं जाऊन घरात असलेली माणसं आहेत. आमच्या सासऱ्याला आमचं एवढं प्रसंग होईपर्यंत आमचे चुलत सासरे त्यांना तर असं ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यांना ते खुद्बुद्दीन मुजावर यांची बायको तिनं खुद्बुद्दीन मुजावर आणि इकडं कोणतरी सगळेजण मिळून त्यांच्या गाडा दाबून त्यांना दगड फेकून मारण्याचा प्रयत्न केला. माझी मुलगी मध्ये जाऊन त्यांना वाचवत होती. आम्ही पण तिकडे धावत चाललो होतो. तोपर्यंत माझ्या मुलगीची केस धरून त्याला मारत घेऊन गेले. माझ्या मुलीला नंतर तिकडनं आले 4-5 जणी आणि येऊन माझ्या नवऱ्याला पाडून मारलं. पाय तुटले, हात तुटले, फ्रॅक्चर झालंय, डोक्याला पडले, 4 टाके पडले.